जळगाव जामोद शहरात भूमाफिया प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्टेट ब्रोकर तसेच अवैध खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या दलालांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी जळगाव पोलिसांमार्फत सुरू असून यामध्ये अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। जळगाव जामोद शहरातील आदिवासी फेक प्लॉटिंग खरेदीचा मास्टरमाइंड कोण हे शोधत असताना अनेक रहस्यमय घटना समोर येत आहेत। यामध्ये प्रामुख्याने स्टेट ब्रोकर किंवा फेक खरेदी मालक संदीप भुजबळ, सीएसटी सेंटर मालक दीपक म्हसाळ, दस्तऐवज लेखक अशोक गिरजापुरे, दुय्यम निबंधक अधिकारी एसपी चव्हाण, साक्षीदार बावस्कर, फेक मालक नितवणे, पहिल्या व्यवहारातील खरेदी लिहून घेणारे बानाईत हे सर्व आरोपी पिंजऱ्यात असून मुख्य आरोपी हा तो असे करत हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। त्यामुळे मुख्य सूत्रधार आणि त्याला सहकार्य करणारे आरोपी यांचा शोध लावणे आज रोजी जळगाव पोलीस विभागाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे। सीएससी सेंटर मालक दीपक म्हसाळ यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता मला फेक पॅन कार्ड संजय भुजबळ यांनी बनवण्याचे सांगितले असून त्यांनी मला खंडणीपोटी 5 लाख रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी एमसीएनच्या कॅमेऱ्यासमोर दिला। चारबान आणि काही आदिवासी भागात 3 खरेद्या फेक खरेद्या करण्यात आल्या आणि या खरेदीमध्ये तुमच्याच सीएसटी सेंटरमधून पॅन कार्ड, आधार कार्ड हे फेक बनवण्यात आले। तो नेमकं सीएसटी सेंटरचा विश्वास ठेवायला पाहिजे सामान्य जनतेवर। तो कुठेतरी मी सामान्य जनता विश्वास केला मग पैशासाठी काही करता हे चुकीचं नाही का? नाही, हे सबसे जो आरोप आहे ना हा खोटा आहे। यामध्ये असं झालेलं आहे की संजय भुजबळ यांनी जी आता 14 तारखेला जी खरेदी झाली, 14 कोणती तारीख सांगा? 14/7 जे उदयसिंग सस्त्याची जे झालेली आहे त्या संदर्भात पॅन कार्ड जे बनवण्यात आलं होतं तर माझ्याकडे त्यांनी एक बावस्कर म्हणून व्यक्ती आहेत, बावस्कर म्हणून व्यक्तीला त्यांनी इथपर्यंत आणलं। त्यांनी पॅन कार्डसाठी एक झेरॉक्स दिली माझ्याकडे, 2 पासपोर्ट फोटो दिले आणि मला सांगितलं की आमची खरेदीचं काम आहे, तुम्ही तात्काळ हे पॅन कार्ड आम्हाला बनवून द्या। तर मी त्यांना सांगितलं की बाबा 7 ते 8 दिवसानं हे तुम्हाला पोस्टानं पॅन कार्ड मिळेल। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तात्काळचं द्या, म्हणजे आम्हाला 2-3 दिवसाच्या अंदर आमची खरेदी झाली पाहिजे। तर मी त्यांना ई पॅन काढून दिलेलं आहे आणि ती ई पॅन आलेलं आहे आणि ते सत्य आहे। याच्या व्यतिरिक्त माझ्या कुठल्याही गोष्टीशी माझा एक काळी मात्र संबंध नाही। त्यांनी मग आधार कार्ड किंवा पॅन कार्डसाठी कोणते डॉक्युमेंट्स दिले? त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स दिली होती मला। कोणा नावाने? ते उदयसिंग भीमसिंग सस्ते या नावाने। आणि पॅन कार्ड? पॅन कार्डच मी काढलेलं आहे, फक्त मला आधार कार्डचा काही संबंध नाही माझा। आणि पॅन कार्ड ही आधार लिंक निघते, त्यांनी जी आधारची पावती मला दिली, आधारची झेरॉक्स दिली, त्याला लिंक आलेलं हे पॅन कार्ड आहे। आणि संजय भुजबळ सोबत अजून कोण व्यक्ती होती? संजय भुजबळ सोबत एक बावस्कर म्हणून एक व्यक्ती होता, ज्याची मी PMEGPची केस भरलेली आहे, जी पंतप्रधान स्वरोजगार योजना ती बँकेत सुद्धा आलेली आहे। त्या केस संदर्भात मी त्याला ओळखतो। फक्त त्याच्यासोबत जो व्यक्ती आला होता त्याने सांगितलं की हा व्यक्ती आहे, यांचा आम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे। मी त्यांना ते काढून दिलं। मग उदयसिंगचे पॅन कार्डचे डिटेल्स तुम्ही कसे घेतले? उदयसिंगचे जे डिटेल्स आहेत हे फक्त आधारवरून घेतले मॅडम। मग आधार कोण दिलं तुम्हाला? आधार दिलं संजय भुजबळ आले होते, त्यांनी यांच्याकडून मला दिलं। तुमच्याकडे ते आधार कार्डची झेरॉक्स आहे का? आधार कार्डची झेरॉक्स आम्ही NSDL ला अपलोड केलेली आहे। नाही पण तुझं असेल प्रूफ असेल ना प्रूफ ऑनलाईन? मी शोधून देईन। नाही, ज्यावेळेस समजा ज्या डॉक्युमेंटच्या आधार तुम्ही पॅन काढता हो, तर आपण कच्चे मटेरियल आधार कार्डचे झेरॉक्स वगैरे बाकी डॉक्युमेंट्स घेतो, पासपोर्ट फोटो घेतो, ते तुमच्यावर असायला पाहिजे ना? त्याचे जे मी भरलेली पावती असते ती पावती माझ्याकडे आहे। नाही दादा, मी काय म्हणतो त्याचे आधार कार्डचे झेरॉक्स तुमच्याकडे असायला पाहिजे ना? असेल ना, आहे ना। म्हणजे आधारच्या बेसवर तुम्ही पॅन कार्ड केलं, ते आधारची झेरॉक्स आहे का? उदय पटेलची आधारची झेरॉक्स सिस्टीम मध्ये असेल, मी तुम्हाला काढून देऊ शकतो। मग तिथे लागेल ना मला? हो हो, मी देईन। अजून कोण होतं त्यांच्यासोबत? त्यांच्यासोबत फक्त संजय भुजबळ आले होते। संजय भुजबळने सांगितले या 2 जणांना की तुम्ही इथून काढून घ्या आणि मग मी सांगितलं की हे अर्जंटचे माझे इतके चार्जेस आहेत। त्यांनी सांगितलं फेक आधार कोणी तयार केलं? ते मला माहिती नाही, ते त्यांनी आणून दिलं मला। मी फक्त पॅन कार्ड काढलेलं आहे। तो पहिला व्यवहार आहे, त्याच्यात फेक पॅन कार्ड आधार कार्ड कोणी तयार केलं? नाही, त्याचा माझा काही संबंध नाही। त्याच्यात पण फेक आहे ते मला माहिती नाही, कारण की त्याचं माझा माहिती नाहीये। ते तुमच्या सेंटरवरून नाही, अगोदरचा माझा काही। अर्चना, मी आता पोलिसांना काही या प्रकारचं स्टेटमेंट दिलं का? हो, पोलिसांनी मला विचारलं की हे पॅन कार्ड तुम्ही काढलेलं आहे का, तर मी होकार दिला त्यांना। तुम्हाला पॅन कार्डचे किती पैसे दिले गेले? मला 250 रुपये दिले त्यांनी। अजून कोण होतं त्यांच्यासोबत? बावस्कर म्हणून एक व्यक्ती होता अजून आणि त्याच्यासोबत जो त्यांनी उदयसिंग भीमसिंग सस्त्या सांगितलं तो व्यक्ती दाखवला मला। तो कोण होता? तो आता जो सांगतात किंवा नितवणे आहे म्हणून तो व्यक्ती। अजून कोणी होतं काय? कोणी संजय भुजबळ तिथे उभे राहिलेत आणि त्यांनी सांगितलं। संजय भुजबळ यांनी माझ्याकडून एक खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफलही झाला। त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नकली पॅन कार्ड बनवून दिलेलं आहे आणि संपूर्ण खरेदी ही तुम्ही नकली बनवून दिली मला आणि तुम्ही ज्या खरेदीचे खरे सूत्रधार आहेत या नावाने मला त्याला एवढं प्रेशराईज केलं। त्यांना रात्रंदिवस मला अंडर प्रेशर आणलं, मला धमक्या दिल्या आणि या धमक्यापुढे त्याने माझ्याकडून पैशाची मागणी केली। ती मागणी
जे पॅन कार्ड वगैरे जे घेणारे होते, जे बावस्कर एक व्यक्ती होता त्याच्यासोबत, त्या बावस्कर आणि ते नितवणे, नाव काय भास्कर? बावस्कर, त्याचं चंद्रकांत बावस्कर म्हणून, त्याला घेऊन तो माझ्याकडे आला आणि त्याला सांगितलं की बा यांनी तुमचं नाव सांगायचं आहे. त्याने सांगायचं की याचं नाव सांगा, की हाच हा मुख्य सूत्रधार आहे, यानंच त्या खरेदी केल्या असं सांगून त्यानं माझ्याकडून 5 लाखाची मागणी केली. आणि त्यानं मला प्रेशराईज करून इतकं प्रेशराईज केलं की मला आत्महत्या करायची पाळी आली. तरी मी माझ्याकडून 5 लाख रुपये जमवले आणि त्याला नेऊन दिले. तर इथंच हे जे तुषार भाऊ टापरे यांच्या घरासमोर जे कॉम्प्लेक्स आहे, त्या कॉम्प्लेक्सवर मी त्याला 5 लाख रुपये दिले नगदी. त्या ठिकाणी तो गाडी घेऊन आला होता. त्याने माझ्याकडून 5 लाख कॅश रोकड घेतली. त्याचा मी व्हिडिओसुद्धा बनवला मला, कारण की त्यांना दुबारा मला ब्लॅकमेलचा प्रकार केला. आणि ते 5 लाख रुपये देताना त्या ठिकाणी काही लोक उपस्थित होते. एक मिलिंद वानखडे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते आणि बावस्करचा भाऊ एक दीपक बावस्कर तो सुद्धा उपस्थित होता त्या ठिकाणी. आणि मी त्याला सांगितलं की बा तुम्ही माझं जर काही असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या सर. तर तो म्हणा मी ते नंतर करीन, काय करायचं आहे तर, पण मला तुम्ही सध्या एवढे जे पैसे आहेत ते पूर्ण द्या. मग मी सांगितलं की हे एवढे माझ्याकडे 5 लाख आहे, हे तुम्ही घेऊन घ्या. ते झाल्यानंतर त्यानं 14 तारखेला तिथून खरेदी जे म्हणतात बोगस होती, तर तिथून तो काही लोकांना घेऊन आला, आम्हाला इथं मारहाण केली. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी त्या दोघांना घेऊन इथं आला, म्हणजे बावस्कर आणि ते कोण डेमसिंग सस्त्या कोण होता तो. आणि इथं येऊन त्यानं मला म्हणजे मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा म्हणे मला 5 लाख रुपये पाहिजे, अन्यथा मी आता हे प्रकरण वाढवतो आणि तुला पूर्ण तूच सूत्रधार आहे ते मी तुला सिद्ध करून दाखवतो. आता वास्तविक याच्यामध्ये माझा कुठलाही रोल नाही आहे. मला फक्त ब्लॅकमेल करण्यात आलेला आहे. त्यांच्या माध्यमातून, त्या दोघांच्या माध्यमातून त्यानं ब्लॅकमेल केलं. त्यांना सांगितलं की याचं नाव सांगसान तर तुम्ही वाचसान, अन्यथा तुम्ही वाचू शकत नाही असं सांगितलं. आणि मी बाबा पदाधिकारी आहे, मी खूप चेला आहे, माझ्या चांगले वरदहस्त आहेत, भरपूरसे पॉलिटिकल लीडर माझ्याकडून आहेत, तर माझं कोणी वाकडं करू शकत नाही, तर तुझ्या बाजूने कोण आहे ते दाखवून दे तू, असं म्हणून त्यानं माझं आणखी 5 लाखाची मागणी केलेली आहे. तर तुम्ही 5 लाख का दिले? तर माझं एकच म्हणणं आहे की मी 5 लाख का दिले? तुम्ही आरोपी नसताना किंवा युवा नसताना का दिले? त्यांना मला प्रेशराईज केलं. पॅन कार्ड तुम्ही नकली बनवलेलं आहे, हे पॅन कार्ड नकली असल्या कारणाने तुमचं सेंटर बंद करू शकतो मी, पण बंद करणारच. तो मोठ्या मोठ्याने आढळला की मी हे सेंटर बंद करतो, तुमच्यावर गुन्हे दाखल करतो आणि तुमचं पूर्ण बर्बाद करून टाकतो तुम्हाला, मी तुमचं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त करतो, आत्महत्या जर केल्याशिवाय तरी पर्याय राहणार नाही. मग या भीतीपोटी मी त्याला 5 लाख रुपये देऊन दिले. पण माझा काही नॉलेज नाही आहे आणि मी आज कॅमेऱ्यासमोर बोलण्यास सक्षम आहे. मी पूर्ण हिमतीने बोलतोय की माझा काहीही दोष नाही आहे त्यामध्ये. पॅन कार्ड मी जे बनवलेलं आहे ते पॅन कार्ड त्या भुजबळनं जे माणसं पाठवले त्यांच्याकडून मी बनवून दिलं. त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स पाठवली आणि मला पासपोर्ट फोटो दिले, त्या आधारावर मी ते पॅन कार्ड. आज अशी तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला का देत नाही? मी तशी रेतसर तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता मी त्यांना सांगितलं की सर त्यांनी माझे 5 लाख रुपये उठले आणि त्या संदर्भात माझ्याजवळ व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ त्यांना प्रोव्हाइड करा. त्यांना मी दाखवला तो. तर पोलीस स्टेशनमध्ये मला सांगण्यात आलं की आम्ही तुमची अशी तक्रार घेऊ शकत नाही, तुम्ही फक्त सांगा की त्यांनी मला मारहाण केली, तेही घेणार नाही, फक्त भांडणं करायला आला लोक आहे असं पोलीस डायरीवर जे असणारे अधिकारी होते. कोण नाव? त्यांनी आता नाव माहित नाही सर. त्या ठिकाणी माझा असा रिपोर्ट, या प्रकारचा तपास सरकारी सभेकडे आहे, त्यांना का नाही भेटले? त्यांचा तपास आहे, त्यांना का नाही भेटले? त्यांना भेटलो, माझी जबानी घेतली त्यांनी आणि जबानीवरती त्यांनी मला जे प्रश्न विचारले मी त्याचं हेच उत्तर दिलं की पॅन कार्ड मीच बनवलेलं आहे. माझ्याकडे त्यांनी जो डॉक्युमेंट दिला त्यांनी मला आधार कार्डची झेरॉक्स दिली, त्यावरून मी त्यांना बनवून दिलेला आहे. आणि त्यांना अर्जंट कॉपी पाहिजे होती सर, म्हणून मी ही कॉपी त्यांना डाउनलोड करून दिली. आता याच्या व्यतिरिक्त मला काय आहे हे याचं काहीही कल्पना. तुम्ही मला ते त्यांनी जे पॅन कार्डसाठी जे डॉक्युमेंट दिले आधार कार्ड आणि ते आम्हाला प्रोव्हाइड करा. हो, तर सरकारी सरांचा मला फोन आला होता, तर मी त्यांना ते माझे डाउनलोड नाही, आम्हाला पॅन कार्ड सगळ्यासाठी जे डॉक्युमेंट सबमिट केले होते तर ते तुम्हाला मटेरियल लागेल ना, की तुम्ही कोणा आधार केले? मी तुम्हाला देऊ शकतो, मी तुम्हाला देईन. कॅमेरा समोर आरोप केल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा पुरावा म्हणून एक व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे दिला असून हा व्हिडिओ आम्ही प्रसारित करीत आहोत. परंतु या व्हिडिओची MCN न्यूज पुष्टी करत नसून याची पोलिसांमार्फत पडताळणी व्हावी अशी अपेक्षा आहे. वकिलाचं काय काम आहे? काहीच गरज नाही होते नाही काही ते अचानक आले म्हणून. हां अरे नाही ना केस पुढच्या वेळेस फिरत येईल ते बोर्डवर सध्या नाही ना. दादा म्हणजे जास्त पोस्ट पुढच्या तारखेला बोर्डवर येणार केस. नेमकं टाकतं माणूस चांगला टाकते. पण तुम्ही देशले फक्त दादाची आठवण येते, दावान का पोस्ट टाकली मस्त पैकी. तुम्हाला सरकारी दवाखान्याच म्हटलं होतं.
द्या ना नाही माया तुमचा नाही येतो माया फोन आहे हा बोला हां हां द्या ना द्या देऊन टाका किती आहे तुम्ही काम करा उद्याच हे करा मोडून टाकू आपण उद्याच काहीतरी हे करा नाही बाहेर नाही तुम्ही उद्याच हे करा उद्याच व्यवस्था करा आणि उद्याच मोडून टाकू आपण आलं का लक्षात तो कागदवर काढून घेऊ उद्याच व्यवस्था करा तुम्ही उद्या आपण हां नाही ऑनलाईन नका टाकू उद्या अकाउंटला नका टाकू नाही अकाउंटला कशाला टाकता अकाउंटचा व्यवहारच नाही तो तुम्ही उद्या ऑनलाईन तयार करा ना उद्या दुपारी माझा चेक लागून राहिला की नाही कंपनीचा तुमचा माझा चेक येते मी काय म्हणतो आपल्याला ऑनलाईनचं आपण कामच नाही करत मी ITR आहे ना असं काय करता तुम्ही आता माझ्या बी ITR आहे अरे हो पण बघ तुम्ही नगदी द्या ना असं काय करता तुम्ही आपण आजच तर मला 3 घंटे लागले त्या बँकेमध्ये हो ना तर मग तुम्ही हे 1-1.5 वाजेपर्यंत टाइम आहे तुम्हाला 1 वाजेपर्यंत हे करा आणि म्हणून टाका 2 जणांना विड्रॉल देऊन टाका चेकबुक देऊन हा याच्या नावाचा चेक द्या याच्या नावाचा चेक द्या कोणाच्या नावाचा द्या आले होता नाही नाही अकाउंट मध्ये नाही पाहिजे उलट चांगलं नाही तिथे नाही ना अकाउंटमध्ये नाही पाहिजे काय सेफ्टी आहे ती अरे अकाउंटमध्ये कोण काढीन त्याच्यातले हे किती सेफ्टी झालं हा, हे तुम्ही असं करा तुम्ही याच्यापेक्षा चांगलं नाही ते हा नाही तुम्ही अकाउंट नाही कॅशच काढून आणा तुम्ही कॅश काढून आणा फोन लावतो मी तुम्हाला. चालले का तुम्ही? आपले वकील चालले काय? संदीप वकील आले येऊन आले की बाबा? संदीप वकील असतं बरं झालं असतं बनावट प्लॉट खरेदी व्यवहार नेमका कोणी कोणासोबत केला यामधील खरा सूत्रधार कोण यामधून किती पैशांची उलाढाल झाली याबाबत MCN न्यूज लवकरच खुलासा करणार असून याबाबतचे ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग तसेच अनेक पुरावे आमच्याजवळ आहेत. आदिवासी लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या तसेच विद्यार्थिनी CST सेंटरवर आपल्या विविध कामांसाठी नेहमीच जात असतात. त्यांचे दस्तऐवज सुरक्षित राहावे म्हणून अशा लबाड CST सेंटर मालकावर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा तसेच खोटे दस्तऐवज तयार करणाऱ्या दस्तलेखकावर सुद्धा कारवाई करून परवाना रद्द करावा अशी मागणी राजकीय तसेच सामाजिक स्तरावरून होत आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव. दिलं तुला फक्त तुम्ही पैसे द्या बस बाकी काही पैसे आम्हाला द्या ना मग द्या ना एवढा ताण देऊन तसं नाही पैसे देऊन टाका ना ते ताण नाही तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय तू द्या ना पैसे ते पहिलं फक्त पैसे द्या तुम्ही. सगळं होत झाले तुम्ही फक्त द्या पैसे द्या पडणार नाही ना तुम्ही फक्त पैसे द्या ना तुम्ही तो काम म्हणजे तुम्ही काही समजत नाही बा तुमचं पैसे द्या किती आहे करून आहेत ते पुरे नाही पुरे नाही हे मला हे 70-91 पाहिजे मला तसं नाही 91 द्या तुम्ही तसं नाही करा 91 91 पाहिजे आपल्याला बोलले होते ना बाबा नाही 91 पाहिजे हा? कोण मग तुला 40 द्या लागतील अरे असं काऊन करून नाही, नाही. तुम्ही होते नाही सरळ ब्लॅकमेलिंग आहे का हे आता योग्य नाही असं तुम्ही सांगता तर तुम्हाला समजेल ना आता हे कोणती गोष्ट आहे की नाही तुम्हाला एका आजच समजते तुम्हाला काय करायचं तुम्ही ज्या समजून आले की नाही तुम्ही जे म्हणाले की याची चुकी आहे काय आहे तर याची चुकी आहे काय मोडायचं नाही तुम्हाला नाही मोडायचं नाही म्हणजे कशी गोष्ट कोणाली म्हणजे पैसे घेसान तुम्ही आणि हेही करसान सांग रे बुवा ते कसं काय अरे हो पण हा, मग? स्टॉप नाही का तुमचा स्टॉप म्हणजे उगमस्थान कोण आहे याचं कोणा केलं हे सगळं येईन हां कोणा मुळे जाय नाही हे नाही कोणा केलं मग तुम्ही सांगता मग आपलं जे ठरवलं हां. की नाही, ते करू ना. नाही ठरवायचा विषय नाही पैसे घेताना हरामाचे पैसे आहेत का लोकांचे पैसे हरामाचे आहेत का हे? कोणच तुम्ही केलं फुकटचे नाही. देऊन आले का पैसे तुम्ही पैसे फुकटचे देऊन आले का तुम्ही म्हणता ना काही नाही यायचं तर माया काही नाही तर मग तुम्ही फुकटचे पैसे सांग तू सांग आता कसं आहे ते म्हणजे मग आता याच्या बाजूने हा? उभं चुकी झाली का माझी हां आता समजीन ना तुम्हाला थोड्या वेळात समजीन ना काय आहे तर अर्ध्या घंटा एका संध्याकाळपर्यंत समजीन तुम्हाला कसं राहील काय राहील म्हणजे माझ्या शब्दाला कायम राहणार नाही का? मी काय म्हणतो ते 20,000 कधी देतो तू देतो की 21,000 पाहिजे ते 20,000 कोण देते हां नाही तर मग याच्यातून डबल मी आता पैसे काढेन ते पहिले सांगतो ते तुमचं हा. निघून टाका, काय आहे ते. यायचं नाही आहे काही विषय तुम्हाला तुम्ही म्हणता ना यायचं आहे मग हे नाव सांगतील तुमचं मग समजीन तुम्हाला काय आहे तर एक लक्षात घ्या आलं का लक्षात तर तुम्ही विषय वाढवू टाकून नाही वाढवायचं नाही वाढलेला विषय तो तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने आम्हाला हॅरेसमेंट देऊन आले का तुम्ही अरे पैसे बा, मला किती घेऊन ताण मग येऊन राहिला. तुम्हाला काय तर ताण आहे म्हणजे तुम्ही गुन्ह्यात तुम्ही करता आणि ताण आम्हाला म्हणता का तुम्हाला ताण आहे म्हणता
अरे, कोणच काही केलेलं नाही त्याच्यामध्ये. नाही, नाही, आता काय थांबा ना आता. हे तू तुमच्या अडीने कोणचे कागदपत्र कोणचे कागदपत्र आले म्हणजे कागदपत्र कोणचे आले आधार कार्ड आता तर भेटीन ना ते कुठे जाणार आहे? काय तर ओरिजिनल आले माझ्या राशन अडकेलं त्या माणसाचं देऊन टाका तुम्ही द्या सांगितलं होतं मी देऊन टाकेल म्हणून. तेवढं तर देऊन टाका. तेवढं करून देऊन टाका. कोणचे कागद कोणचे कागद कोणचं हां माझे पैसे आणून द्या आता 40-41,000 कधी आणता अर्ध्या घंट्यात आणून 20-21,000 आणून दे पहिले. आता माझं आहेत नाही मग कुठून आणणार कोणाजून घेऊन दे नाही मग त्याला तू कसं म्हणतो की आम्ही देतो मग त्याच्यासमोर कशाला सांगतो तू आम्ही देतो म्हणून हँडल केलं ना. याच्यासमोर सांगते की आम्ही देतो म्हणते पैसे कसं काम करून आलं सध्या नाही एवढं निघण्यासाठी काहीतरी सध्या नाही आहेत म्हणते मला. त्याच्यातच 10,000 तुम्ही ना आणून दिले त्याच्यात विचारा त्या माणसाला. मी अमोल शेटले 5 मागितले इकडून 5 घेतले दुसऱ्याकडून किंवा ऑफिसवाल्याकडून असे 10 मी ना त्याच्यात आणून द्या. तो म्हणे माझं 60 आम्ही ना मिलिंद दादाला बी 60 सांगितलं विचारा.